स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण चाललेलो आहोत नागपूरमध्ये स्थित असलेल्या ऐतिहासिक किल्ला म्हणजे सीताबर्डी किल्ल्याला भेट देण्यासाठी। हा किल्ला सकाळी 9 वाजता उघडतो, म्हणून सकाळी 8 वाजता मी निघालो सीताबर्डीकडे जायला। हे ठिकाण संविधान चौकच्या उजव्या बाजूला असून चिटणीस पार्कच्या अगदी जवळ आहे। वर्षातून फक्त 3दा हा किल्ला उघडत असल्यामुळे लोकांची भरपूर गर्दी बघायला मिळत होती। इथे पोहोचल्यानंतर आर्मीच्या लोकांनी प्रत्येकाची चौकशी करून त्यांना आत सोडले। थोड्या वेळानंतर आम्हाला सुद्धा प्रवेश मिळाला। नमस्कार मित्रांनो, मी यशवंत तुटे पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत नागपूरमधील एका ऐतिहासिक स्थळाला, ज्याचं नाव आहे सीताबर्डी किल्ला। हा नागपुरात स्थित असून सुद्धा अनेक जणांना या स्थळाबद्दल माहिती नाही। तर आज आपण भेट देणार आहोत सीताबर्डी फोर्ट आणि जाणून घेऊया इथल्या इतिहासाबद्दल। चला तर मग आतमध्ये प्रवेश केल्यानंतर थोड्याच अंतरावर आपल्याला हनुमानजीचं मंदिर, महाअंबेचं मंदिर व गणेशजीचं मंदिर बघायला मिळते। आज शनिवार असल्यामुळे दर्शन घेतले आणि पुढे निघालो। मित्रांनो, आता आपण सीताबर्डी किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहे आणि मित्रांनो, हा किल्ला जो आहे तो वर्षातून फक्त 3दा ओपन असतो। 26 जानेवारी म्हणजे रिपब्लिक डे, 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन आणि 15 ऑगस्ट। तर आज 15 ऑगस्ट असल्यामुळे हा किल्ला ओपन करण्यात आलेला आहे आणि सकाळपासूनच जे इथे येणारे आहेत त्यांची खूप मोठी गर्दी पाहायला मिळत होती गेटजवळ। आणि इथे आतमध्ये सोडण्याआधी पूर्ण चौकशी केली जाते, कारण की हा जो परिसर आहे आता आर्मीच्या कब्जामध्ये असल्यामुळे इथे पूर्णपणे चौकशी केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये सोडल्या जाते। या किल्ल्याचा इतिहास 1817 साली झालेल्या प्रसिद्ध सीताबर्डीच्या लढाईशी जोडलेला आहे। ही लढाई मराठा साम्राज्याच्या आणि ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये झाली होती। नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीशी जोरदार संघर्ष केला होता। मराठा सैनिकांनी शौर्याने लढा दिला, पण आधुनिक शस्त्रांची कमतरता होती, तरी त्याने ब्रिटिशांना कडवी झुंज दिली। 2 दिवसापर्यंत चाललेल्या या लढाईत ब्रिटिशांनी अखेर विजय मिळवला। हा विजय केवळ एक लढाईचा नव्हता, तर नागपूरच्या भोसले राजघराण्याचा सत्तेचा शेवट होता आणि ब्रिटिश राजवटीच्या स्थापनेची सुरुवात होती। तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा रस्ता पूर्ण जो आहे तो खडकांना पोखरून हा रस्ता बनवण्यात आलेला आहे। तुम्हाला मॅप दिलेला आहे या किल्ल्याचा, कुठले प्लेसेस तुम्ही भेट देऊ शकता यामध्ये तुम्हाला दिलेले आहे। आता आपण गणेश मंदिर वेल, आता क्वीन्स पॉईंट जे आहे तिथे आपण आहोत। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हे क्वीन्स मेमोरियल आहे। या ठिकाणी किंग आणि क्वीन बसून जे सैनिक होमेज द्यायचे ते इथे स्वीकारायचे, तर त्यांच्या स्मरणार्थ इथे एक काय म्हणते एक स्मारक बनवलेलं आहे, ते तुम्ही
बघू शकता आणि इथे त्याबद्दल माहिती दिलेली आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये, तर तुम्ही वाचू शकता. भारताच्या हृदयभूमीवर असलेले नागपूर शहर आज हे एक आधुनिक आणि गजबजलेले महानगर आहे. पण या शहराच्या मध्यभागी एक डोंगर उभा आहे जो शांतपणे गेल्या काही शतकांपासूनच्या इतिहासाची साक्ष देत आहे. हा आहे सीताबर्डीचा किल्ला. एक लहान टेकडीवर बांधलेला हा किल्ला केवळ एक वास्तू नाही, तर नागपूरच्या पराक्रमी आणि काहीशा वेदनादायक इतिहासाचे प्रतीक आहे. बघू शकता मित्रांनो, छोट्या छोट्या अशा कमरे बनवले आहेत. हे मला वाटते हे जेल असावं. पूर्ण बांधकाम जे आहे ते दगडांनी केलेले आहे.